पेण तालुक्यातील वरप येथे पोलिसांनी कारवाई करत 78 वर्षीय व्यक्तीच्या घरातून 245 ग्राम गांजा जप्त केला। विक्रीच्या उद्देशाने गांजा बाळगल्याप्रकरणी संबंधित व्यक्तीविरोधात वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांच्या माहितीनुसार 11 ऑगस्ट रोजी पहाटे 1:15च्या सुमारास वरप येथील लक्ष्मण महादू मनिये यांच्या घराच्या शेडमध्ये गांजा बाळगल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली। त्यानंतर पोलिसांनी छापा टाकून काळपट आणि हिरवट रंगाचा वनस्पती सदृश पदार्थ जप्त केला। या पदार्थाचे वजन 245 ग्राम असून अंदाजे किंमत 12,250 रुपये आहे। प्राथमिक तपासात हा गांजा आर्थिक फायद्यासाठी विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले। या प्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुंगीकारक औषध द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 अंतर्गत संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।